नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण आता एका फरदड कापूस प्लॉटमध्ये आलेलो आहोत। या प्लॉटमध्ये आपण बघू शकता फक्त आपल्याला घागरमाळीसारखे ज्यामध्ये बोंड बघायला मिळतात। तर हे आपण बघू शकता कसे बोंड आहे, 40 50 बोंडापर्यंत यामध्ये कपाशीला लागलेले आहे। फक्त एक झाड नसून यामध्ये सर्व झाड असे आहे। आपल्याला दिसत असेल की आपण बघू शकता कशा पद्धतीने यामध्ये जो आहे तर कपाशीला माल लागलेला आहे। हे बघा, योग्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन जर केलं तर त्यामध्ये चांगला कापसाचं त्यामध्ये भरीव उत्पादन आपलं फरदडमध्ये आपल्याला घेता येतं। हे आपण पुन्हा एकदा झाड बघा मित्रांनो, यामध्ये फक्त 2 पाणी या कपाशी पिकाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये जे आहे तर ते पाटपाण्याने पाणी दिलेलं आहे। त्यामध्ये असे 20 25 30 40 बोंडापर्यंत लागलेले आहे। आपल्याला अक्षरशः हा प्लॉट बघायसारखा आहे। जरी या प्लॉटाची जे पानं आहे तर ती पानगळती झालेली आहे, पण तरीसुद्धा जो हा प्लॉट जो आहे तर तो चांगल्या पद्धतीने भरलेला आहे। हे बोंड आपल्याला दिसत असेल, बघू शकता आपण कशा पद्धतीने बोंड जे आहे तर ते लागलेले आहे। तर मित्रांनो, फरदडमध्ये यामध्ये 2 फवारण्या जे आहेत तर त्या घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर जो माल लागलेला आहे आपण बघू शकता। यामध्ये पुन्हा मित्रांनो कमेंट करून सांगा की आपल्या फरदड कापसामध्ये किती बोंड लागले आणि कशा पद्धतीने प्लॉट आहे। आता सध्या हा प्लॉट जो पाना आहे तर ते कमी आहे, पण जो माल आहे तर तो चांगल्या पद्धतीने लागलेला आहे, हे बघू शकता आपण। त्यामुळे कमेंट करून सांगा मित्रांनो की आपल्या कपाशी पिकाला किती बोंड लागले आणि कितीपर्यंत उतारा येऊ शकतो। तर मित्रांनो, हा प्लॉट खरं पाहण्यासारखा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन पुन्हा फवारणी व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच यामध्ये कापूस हा चांगला आपल्याला होऊ शकतो। पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता आपण। मित्रांनो, हा प्लॉट कसा आहे कमेंट करून सांगा। धन्यवाद मित्रांनो। जय जवान जय किसान।